कसं आहे मंडळी, तसं पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. 1996 पासून आतापर्यंत एक अपवाद वगळता इथं लोकसभेत भाजपाच्याच उमेदवारांना बाजी मारली. मराठवाडा आणि ओबीसी मध्ये शरद पवार यांचा प्रभाव कमी करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा होता. मुंडे विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष तर तुम्हाला माहितीच आहे. अजूनही तोच संघर्ष इथं कायम दिसतोय. आणि आता शरद पवारांनी लोकसभेसाठी बजरंग सोनावणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन ना तगडी खेळीच खेळली. सध्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धगधगतो. त्यामुळे सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी असा लढा उभा राहिला. खरोखर ही निवडणूक तेवढी सोपी नाही, कारण दोन्हीही हरलेले उमेदवार जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात आहे. मागच्या टर्मला बजरंग बाप्पाला पाठिंबा देणारे धनंजय मुंडे आज पंकजा मुंडेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले. मराठ्यांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी ताकद लावली जाते, कारण तीच निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष मुंडे परिवाराने राखलेल्या मुंडे गडाला शरद पवार हादरा देणार का? बीड जिल्ह्याचा खासदार कोण होणार, पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे? कमेंट करून नक्की सांगा.